दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. स्मृतीस्थळाच्या आजच्या या ज्ञानसत्रामध्ये आपण एकंदरीत 6 स्मृती पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली स्मृती आहे महादायसे श्री प्रभू अवतार प्रकाशी माझा श्री चक्रधरू म्हणणे. महादायसा म्हणतात भटोबासांना, चला गोसावियांपाशी. भटोबासांना वाटते खरंच गोसावी आलेत की काय, आणि म्हणून भटोबास म्हणतात कुठे आहेत गोसावी. त्यावेळेस महादायसा म्हणतात गोसावी म्हणजे श्री प्रभू महाराज. आणि मग असं म्हटल्यानंतर भटोबास पुढे काय करतात हे आपल्याला आजच्या या ज्ञानसत्रातील पहिल्या स्मृतीमध्ये समजणार आहे. दुसरी स्मृती आहे श्री प्रभू सन्निधाना गमन. श्री प्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये गमन म्हणजे गेलेले आहेत भटोबास आणि महादायसा. तिथे गेल्यानंतर मग भटोबासांना श्री प्रभू महाराज झिडकारतात की तू माझ्याजवळ थांबू नको. आणि मग महादायसांवर फार मोठं दुःख कोसळते की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आम्हाला सोडून गेले, मला सांभाळी घातलं होतं भटोबासांच्या, भटोबास पण सापडत नव्हते. इकडून तिकडून शोधाशोध करून भटोबास सापडले आणि आता श्री प्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये आलो तर श्री प्रभू महाराज पण आपल्याला झिडकारत आहेत, आता करावं तरी काय. असा मोठा पेच प्रसंग महादायसांसमोर उभा राहतो. मग पुढे होते तरी काय हे आपल्याला आजच्या ज्ञानसत्रातील दुसऱ्या स्मृतीमध्ये समजणार आहे. तिसरी स्मृती आहे श्री प्रभू प्रवृत्त्यंतरे भटोबास गंगा तीरा गमनी तीर नमस करणे. श्री प्रभू महाराज पण काही काळाने निजधामाला जातात, पुरत्याग करतात आणि मग पुन्हा भक्तजनांवर खूप मोठं दुःख कोसळते. आणि मग पुढे भक्तजन काय करतात हे आपल्याला तिसऱ्या स्मृतीमध्ये कळणार आहे. चौथी स्मृती आहे भाई देवबा प्रसाद ग्रहणी अति दुःख निराकरण. भाई देवबा प्रसाद घेतात आणि खूप दुःख करायला लागतात. मग भटोबास त्या दुःखाचं निराकरण करतात. राजमडी सप्तरात्र घालणे, राजमडामध्ये डोमेग्रामच्या 7 रात्र मुक्काम करतात भट्टोबास. त्याचबरोबर उंबरवट काढून तीर्थत्रय करणे. उंबरवट काढला राजमडाचा आणि त्या उंबरवट्याचे तीर्थत्रय म्हणजे 3 तीर्थ तयार केले. तर ते तीर्थ नेमके कसे तयार केले आणि मग त्या तीर्थाचं काय केलं पुढं हे आपल्याला आजच्या ज्ञानसत्रातील शेवटच्या स्मृतीमध्ये समजणार आहे. आणि म्हणून आजचं हे ज्ञानसत्र अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे. आजची जी पोथी आहे ती शेवटपर्यंत ऐका, तरच तुम्हाला सर्व व्यवस्थित ज्ञान प्राप्त होईल. नेहमीच्याच प्रमाणे आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि म्हणून लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वामींनी नांदेड येथे गायी राखल्या त्या मागचे काय कारण असू शकते. हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या ज्ञानसत्रातील स्मृती क्रमांक आहे स्मृतीस्थळ स्मृती क्रमांक 3. महादायसे श्री प्रभू अवतार प्रकाशी माझा श्री चक्रधरू म्हणणे. महादायसांनी श्री प्रभू महाराजांविषयी भटोबासांना सांगितलं की गोसावी यांनी बोलवलं. त्यावर भटोबास म्हणतात की माझा देव फक्त श्री चक्रधर आहे, ते श्री प्रभू महाराज वगैरे मी त्यांना काही जाणत नाही, माझा तो देव श्री चक्रधर आहे असं भटोबास म्हणतात. मग महादायसी म्हणितले नागदेवा गोसाविया पासी चाला जाओ. मग महादायसा म्हणतात नागदेवाचार्यांना की आता चला आपण गोसावियांपाशी जाऊ. कालच्या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहिलं की महादायसांनी भटोबासांना दूध वगैरे पाजलं, थोडंसं शुद्धीवर आणलं. आणि मग असं शुद्धीवर आल्यानंतर भटोबास महादायसा भटोबासांना म्हणतात की चला आपण आता गोसावियांपाशी जाऊ. मग यावर भटोबास काय म्हणतात, भटोबासी म्हणितले के असती गोसावी. भटोबास म्हणतात अरे गोसावी आले का परत. भटोबासांच्या डोक्यामध्ये हेच होतं की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच आले का परत. आणि म्हणून भटोबास म्हणतात के असती गोसावी म्हणजे स्वामी कुठे आहेत. महादायसी म्हणितले हे नव्हेती रुद्धीपुरी. महादायसी म्हणतात हे नाही का रुद्धपूरला आहेत. श्री प्रभू गोसावी बोलावू पाठविले असे. श्री गोविंद प्रभू महाराजांनी स्वतः मला तुम्हाला बोलवण्यासाठी पाठवलेलं आहे. भटोबासी म्हणितले नेणोमा तुझा श्री प्रभू. भटोबास म्हणतात मला श्रीप्रभू वगैरे तुझा काही माहिती नाही, मला घेणेदेण नाही त्या श्रीप्रभू महाराजांचं. माझा देव तो श्री चक्रधरू, माझा देव तो श्री चक्रधर आहे असं भटोबास म्हणतात. तो महादायसी म्हणितले नागदेया तू ते गोसावी श्रीप्रभूसी निरोविले असे की. मग महादायसी म्हणतात नागदेवा तुला स्वामींनीच श्रीप्रभू महाराजांच्या सांभाळी घातलं नाही का.
मग आता तुला जावं लागणार की नाही श्री प्रभू महाराजांपाशी? आणि मज तुझं निरोविले असे की आणि मला तुझ्या सांभाळी घातलेला आहे. चाल चाल बरं, असं काही नको म्हणूस तू की मी श्री प्रभू महाराजांना ओळखत नाही, मला काय करायचं नाही श्री प्रभू महाराजांचं, असं नको म्हणूस. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची आज्ञा आहे, तुला श्री प्रभू महाराजांच्या सांभाळी घातलेला आहे आणि मला तुझ्या सांभाळी घातलेला आहे, असं महादाईसा स्पष्टपणे भटोबासांना इथे म्हणतात. म्हणून पाटकुळे वावणी निघाली, असं म्हणून महादाईसांनी भटोबासांना पाठीवर घेतलं आणि महादाईसा निघालेले आहेत. स्मृती क्रमांक 4, श्री प्रभू सन्निधानागमन. श्री प्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये महादाईसा आणि भट्टोबास पोहोचतात. मग तेथोनी निघाले एकी वासना हळूहळू चालू लागले. मग तेथोनी निघाले म्हणजे ज्या गावी होते ते बसलेले तिथून निघाले महादाईसाच्या पाठीवर बसून. एकी वासना म्हणजे एका महानुभावांच्या मते थोडंसं समोर गेल्यानंतर थोडी तरतरी आली भट्टोबासांना आणि मग हळूहळू चालू लागले, हळूहळू चालायला लागले भट्टोबास. मार्गी चालता लोक ओळखती, रस्त्याने जात असताना लोक ओळखायला लागलेली आहेत. लोक काय म्हणायचे, मग म्हणती हातो नव्हे श्री चक्रधर द्याओ म्हणून हाती भिक्षा मागे. लोक म्हणायचे अरे हा तोच माणूस आहे ना, आमच्या घरी यायचा आणि चक्रधर द्या म्हणून भिक्षा मागायचा, असं लोक म्हणायला लागले. तो महादाईसे म्हणती बा देवे विन पिसा झाला बा. मग महादाईसा म्हणतात त्या लोकांना, अरे काय सांगावं तुम्हाला, देवे विना म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरपंथे गेले आणि देवाविना यांना करमत नाही, म्हणून ईश्वराच्या वियोगामध्ये हे पिशे झालेले आहेत नागदेवाचार्य. या परी रुद्धपुरासी आली. अशा प्रकारे हळूवार प्रवास करत 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 रुद्धपूरला पोहोचलेले आहेत महादाईसा आणि भट्टोबास. तव श्री प्रभू गोसावी 5 पिंपळ्याकडे सकाळची बीजे केले. श्री प्रभू महाराज सकाळी सकाळी 5 पिंपळाचं जे स्थान आहे तिथे गेलेले आहेत. तेथ खेळत होते, तिथे खेळ चालू आहे. तो महादाईसे भटोबासा ते घेऊन आली. तेवढ्यामध्ये महादाईसा भटोबासांना घेऊन तिथे पोहोचतात. श्री प्रभू देखोनी म्हणितले. श्री प्रभू महाराज त्या दोघांनाही पाहतात, भट्टोबास आणि महादाईसांना, आणि काय म्हणतात, आओ मेली जाय. काय म्हणतात श्री प्रभू महाराज की अरे तुम्ही इथे कशाला आलात, जा तुम्ही इथून निघून. येते नवती म्हणजे हे आमच्या जवळ राहण्यायोग्य नाहीत. हे कोणाचे आहेत, श्री चांगदेवरावळाची, हे चांगदेवरावळांचे आहेत. किंवा येते नव्हती म्हणजे काय, तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भट्टोबासांना आमच्या सांभाळी घातलं होतं, तर हे ते नाहीत. कारण भट्टोबास काय म्हणले की नेने मा तुझा श्री प्रभू, नेणो तुझा श्री प्रभू, मला तुझा श्री प्रभू काही करायचं नाही, मला तुझ्या श्री प्रभूशी काही घेणे देणं नाही, मी तुझ्या श्री प्रभूला ओळखत नाही, असं भट्टोबास म्हटले. आणि म्हणून श्री प्रभू महाराज म्हणतात की ते नागदेवाचार्य हे नाहीत, ज्या नागदेवचार्यांना स्वामींनी माझ्या सांभाळी घातलं. कारण हे भट्टोबास काय म्हणत आहेत की नेणो मा तुझा श्री प्रभू, मी तुझ्या श्री प्रभूला ओळखत नाही आणि त्यामुळे यांनी माझ्याजवळ राहू नये, असं श्री प्रभू महाराज या दोघांनाही म्हणतात, भट्टोबासांना आणि महादाईसांना. तुम्ही चांगदेवरावळांचे आहात तिकडच जा. भट्टोबासा महादाईसा थोर दुःख झाले. आणि मग खूप भयंकर दुःख झालं भट्टोबासांना आणि महादाईसांना की एक ईश्वर अवतार तर सोडून निघून गेले आणि दुसरे ईश्वर अवतार होते श्री गोविंद प्रभू महाराज, ते पण आपल्यावर आता क्रोध करत आहेत, खंती करत आहेत. म्हणून खूप दुःख झाले यांना. भट्टोबास जे म्हटले नेनोमा तुझा श्री प्रभू, हे त्या वियोग दुःखामध्ये म्हटलेले आहेत. मनामध्ये खूप भयंकर दुःख आहे स्वामी उत्तरपंथे गेले म्हणून, आणि त्या वियोग दुःखामध्ये हे शब्द तोंडातून निघालेले आहेत. मुद्दामून म्हणायचं म्हणून भट्टोबास म्हटलेले नाहीत. भट्टोबासांना काही माहिती नव्हतं का श्री प्रभू महाराज हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे गुरुजी आहेत आणि हेही ईश्वर अवतार आहेत, माहिती होतं. श्री गोविंद प्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये भट्टोबास 6 महिने राहिले होते. मी कालच्या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला सांगितलं. तर श्री प्रभू महाराजांविषयी सर्व इत्यंभूत माहिती भट्टोबासांना होती, परंतु जे विरह दुःख होतं मनामध्ये स्वामींच्या उत्तरपंथी गमनामुळे, भट्टोबासांच्या मनामध्ये जे दुःख होतं त्या दुःखामध्ये हे सांभाळू शकले नाही स्वतःला, मुखातून हे शब्द निघून गेले. आणि त्या शब्दांमुळे श्री प्रभू महाराज म्हणतात की मला जर हा भट्टोबास ओळखत नसेल तर मला तरी याचं काय घेणं देणं, निघून जा तुम्ही, इथे येऊ नका, असं श्री प्रभू महाराज या दोघांना म्हणतात. श्री प्रभू गोसावी आश्वासले मेला जाय असं म्हणे. दोघही भक्तजन खूप दुःख करत आहेत, महादाईसा पण आणि भट्टोबास पण. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, जर एखाद्या मातेचं मूल रडत असेल तर ती माता पाहू शकत नाही, तिच्याच्याने पाहवलं जात नाही.
तर हे तर परमेश्वर अवतार आहेत. परमेश्वर अवताराला भक्ताचं दुःख कसं पाहवल्या जाईल? जे श्री प्रभू महाराज क्रोधित झाले होते काही क्षणाच्या अगोदर, जे म्हणत होते आवो मेली जाय, एवढ्या क्रोधित भावनेने देवाने असे शब्द उच्चारले होते की मेली तू निघून जा इथून. एवढे क्रोधित झालेले श्री प्रभू महाराज काही क्षणामध्ये किती बदलतात बघा. काय म्हणतात श्री प्रभू महाराज? श्री प्रभू गोसावी आश्वासिले. श्री प्रभू महाराजांनी आश्वासन दिलं त्यांना, अरे रडू नका, घाबरू नका, मेला जाय असं असं म्हणे. अरे थांब थांब, तू माझ्या सन्निधानामध्येच थांब. लगेच श्री प्रभू महाराज भक्तजनांना म्हणतात की तुम्हाला राहण्यासाठी आम्ही आज्ञा देतो, तुम्ही आमच्या पाशी राहू शकता. म्हणजे परमेश्वराचं मन किती हळवं असते. भक्तजन रडले की लगेच पाझर फुटला श्री प्रभू महाराजांच्या मनाला आणि लगेच श्री प्रभू महाराज म्हणतात, अरे रडू नका, थांबा माझ्याजवळ. हीच जर एखादी देवता असती तर, एखाद्या देवतेचा भक्त आहे आणि त्या भक्ताने जर म्हटलं असतं, कोणती ती देवता, मी नाही ओळखत त्या देवतेला, तर ती देवता किती कोपली असती त्या भक्तावर, भयंकर कोपली असती. पण परमेश्वर बघा, ज्या श्री प्रभू महाराजांना भटोबास म्हणतात की नेनो तुझा श्री प्रभू, कोण श्री प्रभू मी ओळखत नाही, एवढा मोठा शब्द वापरला श्री प्रभू महाराजांच्या विषयी, तरी पण भटोबासांवर क्रोधित नाही झाले. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट आणलं नाही श्री प्रभू महाराजांनी, कोणता श्राप दिला नाही, कोणती शिवी दिली नाही, तर संबोधन केलं, अरे रडू नका तुम्ही, थांबा माझ्याजवळ असं सांगितलं. देवता जाऊ द्या, आताचा जर एखादा राजकारणी असेल आणि एखादा कार्यकर्ता म्हटला, अरे कोण ओळखते त्या राजकारण्याला, कोण ओळखते त्या नेत्याला, असं जर म्हटलं तर त्या नेत्याचे जे चमचे असतात ते मारायला सुटतात त्या कार्यकर्त्याला, जो कोणी असेल, मग त्याच्या पक्षाचा असो किंवा दुसऱ्या पक्षाचा असो. जर कोणी म्हटलं कोण ओळखते रे त्या नेत्याला, असं म्हटलं, त्याच्या नेत्याचे जर चमचे जवळपास असतील तर सरळ मारायला सुटतात. याला म्हणतात सोना चांदी बचता नाही, कांसा करे झनकार, उच्चा पुरुष बोले नाही, नीचा करे बकवास. जे उच्च आहेत ते कधी असा बकवास करत नाहीत. ज्याप्रमाणे त्या म्हणीमध्ये सांगितलेलं आहे की सोना चांदी बचता नाही, कांसा करे झनकार, उच्च प्रतीचं धातू आहे सोना आणि चांदी, ते कधी वाजतात का हो घंट्यासारखे, जसे काशाचे घंटे असतात किंवा झांजी असतात काशाच्या, ते वाजवल्यानंतर किती आवाज करतात. किंवा झांजी घंट्या जरी नसल्या, घरामध्ये जर एखादं भांडं असलं काशाचं, त्याला धक्का जर लागला तर एवढं आवाज करते ते भांडं, आणि ते जर सोन्याचं भांडं असलं त्याला धक्का लागू द्या, बिलकुल आवाज करत नाही. उच्च प्रतीचा धातू आहे सोनं म्हणजे. त्याचप्रमाणे श्री प्रभू महाराज एकदम उच्च प्रतीचे आहेत, म्हणून ते क्रोधायमान झाले नाही, भक्तांना श्राप दिला नाही, कोणत्याही प्रकारचं कष्ट दिलं नाही भक्ताला, आणि स्वतःच्या सन्निधानामध्ये राहण्यासाठी आज्ञा केलेली आहे. आणि देवता असती तर श्राप दिला असता, एखादा दुसरा नेता असता तर त्याच्या चमच्यांनी मारला असते त्याला. तर असा फरक आहे देवतेमध्ये आणि परमेश्वरामध्ये, आणि म्हणून एकनिष्ठतेने परमेश्वराची भक्ती करत जा. यदा कदाचित तुमच्या मुखातून काही वाईट निघूनही गेलं तरी परमेश्वर तुमच्यावर क्रोध करणार नाही. जसं भटोबासांवर क्रोध केला का, फक्त म्हटले अरे तू चांगदेवरावळांचा आहे तिकडच जा, इथे येऊ नको, एवढंच म्हटले, काय श्राप दिला का? जर श्री प्रभू महाराजांनी यदा कदाचित तोंडातून काही वेगळा शब्द काढला असता, श्राप दिला असता, तर एका सेकंदाच्या आत ते दुःख भटोबासांना महादेसांना भोगावं लागलं असतं. पण परमेश्वर आहेत हे, आणि म्हणून भक्तावर मायाच करतात, हे त्रास कधीही देत नाहीत भक्ताला. आणि म्हणून इथे आपल्याला एक फार मोठं ज्वलंत उदाहरण दिसते की परमेश्वर किती दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू आहेत. आणि म्हणून परमेश्वराची भक्ती करा. देवतेची जर भक्ती केली तुम्ही आणि तुमच्याकडून जर थोडीशी चूक झाली की तुमच्या घरावर संकट येणार, आणि म्हणून कशाला देवतेच्या मागे लागता? एकतर फार कट्टर नियम पाळा आणि चूक झाली तर त्याचा श्रापही घ्या, हे कशाला? त्यापेक्षा आपले परमेश्वर चांगले आहेत, दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू आहेत. करा आचरण त्यांनी सांगितल्याप्रमाणे. कमी जास्त काही झालं पण तरी परमेश्वर पोटी सामावून घेतात. जशी माता एखादी आपल्या मुलाकडून चूक जरी झाली तर पोटी सामावून घेते, त्याप्रमाणे परमेश्वर तर अनंत पटीने दयाळू मयाळू आहेत, माया करणार आहेत या जीवावर, या प्रापंचिक मातेपेक्षा. मग श्री प्रभू गोसाव्याचा सन्निधानी 14 वर्षे राहिले. श्री गोविंद प्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये भट्टोबास
14 वर्ष राहिले. माहीम भट्टही आले, माहीम भट्ट पण आले राहण्यासाठी. अवघीची भक्तिजने आली, सर्व भक्तजन आले. सन्निधानी होती श्री प्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये सर्वजण राहायला लागले आनंदाने. दास्य करू लागली, सेवा दास्य करायला लागले आहेत श्री प्रभू महाराजांचे हे सर्व भक्तजन मिळून. स्मृती क्रमांक 5. श्री प्रभू प्रवृत्त्यंतरे भटोबास गंगा तीरागमणी तीर नमस्करणे. अशा प्रकारे सर्व भक्तजन आनंदामध्ये राहत होते. आणि एक काळा दिवस असा उजाडला की ज्या दिवशी श्री गोविंद प्रभू महाराजांनी पण स्वतःचं अवतार कार्य संपवलेलं आहे. आणि मग पुन्हा भक्तजनांच्या दुःखाला पारावारा राहिला नाही. सर्व भक्तजन शोकसागरामध्ये, दुःख सागरामध्ये बुडालेले आहेत. आणि मग अशाच दुःखामध्ये दुःखद अंतकरणाने भटोबासांनी परमेश्वरपूर सोडलेला आहे आणि गंगा तीर नमस्करण्यासाठी निघालेली आहेत. सविस्तर वृत्तांत समोर येणारच आहे. ऐसा बहुतेका दिसा वेव्य संवत्सरी माघ मासी वधीच वथीचा दिसी श्री प्रभू गोसाविही प्रवृत्त्यंतरे केले. अशाच एका दिवशी व्यय संवत्सरी माघ मासी म्हणजे माघ महिन्यामध्ये वद्य चतुर्थीच्या दिवशी श्री प्रभू महाराज अवतार कार्य संपून निजधामाला बीजे केले. भटोबासा भक्तिजना थोर दुःख झाले. भटोबासांना खूप दुःख झालं. इतर जे भक्तजन होते त्यांनाही खूप दुःख झालं. मग तेणेची दुःखे भटोबास गंगा तीरासी आले. भटोबासांना रुद्धपूरमध्ये राहणं अशक्य वाटत होतं. वारंवार श्री प्रभू महाराजांची आठवण, पुन्हा तेच दुःख, शोक जिकडे तिकडे पसरलेला, सर्व गुरुकुळ दुःखामध्ये, जे काही भक्तजन होते तेही दुःखामध्ये. आणि अशा दुःखद अंतकरणाने, जड अंतकरणाने भटोबासांनी आणि सर्व भक्तजनांनी परमेश्वरपूर सोडलेला आहे. भटोबास किती मोठं व्यक्तिमत्व आहे. व्यक्ती जेवढा मोठा असतो त्यावर तेवढे दुःख जास्त येत असतात. विचार करा, भटोबासांच्या जीवनामध्ये किती दुःख आहे. लहानपणी वडील वारले, मोठा भाऊ कसं तरी घर धकवायचा, मोठा भाऊही मारला गेला, अजून दुःख झालं. वडील वारल्यानंतर काय कमी दुःख होत असते का? खूप दुःख होते. बरं, त्या दुःखातून सावरले न सावरले करता धरता घरचा मोठा भाऊ वारला, मग तर अजूनच दुःख, पूर्ण जबाबदारी यांच्यावर आली. आणि मग जीवनामध्ये असा एक टर्निंग पॉइंट आला भटोबासांच्या की देव धर्म सर्व सोडला, सप्तव्यसनी धांडाळ बनले, दरोडेखोर बनले. तलवार अशी होती त्यांच्याकडे की ती तलवार कधी म्यानामध्ये राहतच नव्हती. हातामध्ये नंगी तलवार असायची, म्यान सोबत ठेवतच नव्हते. म्हणजे तुम्ही विचार करा तो व्यक्ती किती हिंसक असेल. तर दरोडेखोरांचं जीवन काय सोपं असते का? दुःखाचंच जीवन असते. कधी कोण येईल, पकडेल, कोणता राजाचा सैनिक येईल, सेनापती येईल, पकडून घेऊन जाईल, सुळावर देईल, फाशीवर देईल, काही सांगता येत नाही. तर दरोडेखोराचं त्यांनी जे जीवन जगलं ते पण दुःखाचंच होतं. मग कसं तरी या दादोसाच्या संयोगाने स्वामींचं दर्शन झालं. पुन्हा नागदेवाचार्यांच्या जीवनाला कलाटणी मिळालेली आहे. मग स्वामींजवळ राहायला लागले, संन्यास घेतला, आनंदी आनंद झाला. बरं, हा आनंद किती वेळ टिकला? काही जास्त वेळ टिकला नाही. स्वामींनी लगेच रुद्धपूरला पाठवलं. पुन्हा भयंकर दुःख. 6 महिने रुद्धपूरला काढले, पूर्ण दुःखामध्ये काढले दिवस. ते 6 महिने दुःखामध्ये काढले की ज्या ईश्वरासाठी अनुसरलो त्या ईश्वराने मला हाकलून दिला, असं काय पाप केलं असेल मी, असं भयंकर दुःख भटोबासांच्या मनामध्ये आहे. 6 महिने काढले. तुम्ही विचार करा, ज्या भक्ताला ईश्वरावर ईश्वराशी प्रतीती आहे, ईश्वर म्हणून ओळखी पटलेली आहे, असे ते नागदेवाचार्य, किती प्रेम असेल त्यांचं ईश्वरावर. आणि त्याच ईश्वरावताराने त्यांना दूर ठेवलं 6 महिने. म्हणजे किती त्यांना ते 6 महिने अवघड गेले असतील. मासासम दिस लागे वर्षासम मास. एक दिवस जणू काही महिना आहे की काय असं भटोबासांना वाटत होतं. आणि 1 महिना जणू काही वर्ष आहे की काय असं भटोबासांना वाटत होतं. आणि 6 महिने भटोबास तिथे राहिले श्री प्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या वियोगामध्ये. म्हणजे जवळजवळ भटोबासांना असं वाटलं मी जणू काही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींपासून 6 वर्ष दूर राहिलो. म्हणजे किती दुःख आलं भटोबासांच्या जीवनामध्ये. आणि मग भटोबासांना स्वामींनी बोलावून घेतलं 6 महिन्यांनी. मग 3.5 वर्ष पुन्हा सन्निधान दिलं स्वामींनी. आणि 3.5 वर्ष कसे ते आनंदात राहिले. भटोबासांना वाटलं आता आयुष्यभर स्वामींच्या सन्निधानामध्ये मी राहील. 3.5 वर्षानंतरच पुन्हा स्वामी उत्तरपंथी गेले.
पुन्हा दुःख, भयंकर दुःख. किती दुःख झालं. कालच्या स्नानसत्रामध्ये पाहिलं, बेशुद्ध होऊन भानखडीच्या डोंगरामध्ये पडले. अंगावर वाळवी चढलेली आहे, ओळंबा चढलेला आहे. जसा लाकडावर ओळंबा चढते, लाकूड जर एका जागी पडून राहिलं जास्त दिवस तर खालून वाळवी लागते, त्याप्रमाणे भटोबासांना वाळवी लागली होती. किती भयंकर दुःख. असं वाटत होतं त्यांना की देवा मला आता घेऊन जा, काही जगण्याची मला इच्छा नाही. आणि एवढ्या टोकाला पोहोचलेले भटोबास, भयंकर दुःख भोगलेले, पुन्हा त्या गायींनी, गोपाळांनी मदत केली. त्या गोपाळांनी मुखामध्ये कुरुंदने पिळले आणि पुन्हा काही दिवस जगले तर महादाईसा भेटल्या. महादाईसा घेऊन आल्या रुद्धपूरला. पाहतात तर काय, श्रीप्रभू महाराज म्हणतात, आहे मला काही तुझं घेणं देणं नाही, जा बरं तू निघून, तू माझ्याजवळ राहू नको. पुन्हा दुःख की श्रीप्रभू महाराजांनी आपल्याला झिडकारलं. किती दुःखाचं दुःख आहे बघा तुम्ही. बरं, इकडून तिकडून श्रीप्रभू महाराज म्हणतात, ठीक आहे राहा बाबा आमच्याजवळ. 13-14 वर्षामध्ये श्रीप्रभू महाराजही सोडून गेले. आता सांगा काही दुःखाला पारावारा आहे का भटोबासांच्या. पुन्हा दुःखद अंतकरणाने भटोबास सर्व परिवाराला घेऊन रुद्धपूर सोडतात. जेवढा मोठा व्यक्ती असतो त्याच्या जीवनामध्ये तेवढेच मोठे मोठे संकष्ट येत असतात, हे लक्षात असू द्या. आणि तुमच्या जीवनामध्ये जर मोठे संकष्ट येत असतील तर असं नका समजू की माझं नशीबच खराब आहे, असं नका समजू. उलट देव म्हणत आहेत की तू कॅपेबल आहेस, तू सक्षम आहेस तेवढ्या संकष्टाला तोंड देण्यासाठी. आणि म्हणूनच असं समजून घ्या की देवाने म्हणूनच आपल्याला ते तेवढे संकट दिलेले आहेत. मोठ्या व्यक्तीच्या जीवनामध्येच मोठे संघर्ष येतात आणि त्याच व्यक्तीचं नाव राहते शेवटपर्यंत. भटोबासांनी एवढं दुःख सहन केलं आणि तरी पण महानुभाव पंथ वाढवला. महानुभाव पंथ असं नाव नव्हतं त्या काळामध्ये, भट्ट मार्ग असं नाव होतं. तर स्वामींच्या ईश्वरीय कार्याला जे नाव देण्यात आलं, स्वामी उत्तरपंथी गेल्यानंतर, श्रीप्रभू महाराज निजधामाला गेल्यानंतर, तर त्या ईश्वरी कार्याला भट्ट मार्ग असं नाव देण्यात आलं होतं. जे श्री नागदेवाचार्यांचा आश्रम होता त्या आश्रमाला नाव भट्ट मार्ग असं होतं. तर जेवढा मोठा व्यक्ती आहे तेवढेच मोठे त्याच्यावर दायित्व येत असतात. किंवा माणूस जरी लहान असेल तर ते दायित्व त्याला मोठे करत असतात, हे लक्षात असू द्या. फार महत्वाची शिकवण मिळत आहे आपल्याला या स्मृतीमधून. भटोबासांनी जेवढे दुःख सहन केले ते तेवढे सक्षम होते म्हणून केले, किंवा आपल्याला असंही म्हणता येईल सक्षम नव्हतेही असंही म्हणता येईल आपल्याला. कारण स्वामी उत्तरपंथी जाण्याच्या अगोदर भटोबास म्हणतात, जी माझ्याकडून होणार नाही मला काही सांगू नका, असं निधान धर्म. तुम्ही ऐकलेलं आहे हे चरित्र. परंतु जबाबदाऱ्या पडल्या आणि भटोबास तेवढे सक्षम बनले, बरोबर की नाही. तर तुम्ही पण तुमच्या जीवनातील संघर्षाला कंटाळू नका. तुमच्या जीवनामध्ये बिकट परिस्थित्या येत राहतील, कंटाळायचं नाही, थंडगार पडायचं नाही. अंगामध्ये ऊर्जा निर्माण करा आणि त्या संकष्टाला सामोरी जा. घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे होते. ते काय रडायला लागले का तेवढं मोठं सैन्य पाहून? ये म्हटले तुला पाहतो. त्या गनिमाला काय म्हटले बाजीप्रभू देशपांडे? या सर्वांची पाठ पाहतो मी, एकही जिवंत जाऊ देणार नाही मी समोर. जोपर्यंत गडावरून तोफेचे आवाज येणार नाहीत तोपर्यंत एकाही गनिमाला ही घोडखिंड मी ओलांडू देणार नाही. त्या घोडखिंडीचंच नाव नंतर पावनखिंड असं झालं. कारण बाजीप्रभू देशपांडेंनी असा काही पराक्रम गाजवला तिथे, त्यांच्या त्या रक्ताने ती घोडखिंड पावन झाली म्हणून पावनखिंड असं नाव पडलं. म्हणजे कर्तृत्व असं पाहिजे की त्या भौगोलिक भागाला पण तुमचं नाव पडलं पाहिजे. असं कर्तृत्व आपण काहीतरी केलं पाहिजे. हरलो जरी तरी पण नाव राहिलं पाहिजे. बाजीप्रभू देशपांडे मरण पावले तरी पण नाव राहिले की नाही मागे. तर जेवढे काही तुमच्या जीवनामध्ये मोठे मोठे वादळ येतील त्या वादळाला तोंड देण्याचं शिका, घाबरून पळू नका. अहो साधं कुत्र जर असेल त्याला जर आपण घाबरून पळालो तर ते कुत्र मागं लागते. मोठे मोठे संकष्ट तर सोडून द्या, साधं गल्लीतलं कुत्र जर भुकायला लागलं आणि आपण जर ते भुकत आहे म्हणून पळायला लागलो तर ते कुत्र तुमच्या पाठीमागे लागते, तुम्हाला चावा घेते. तर या कुत्र्याच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येते की संकष्टाला पाहून कधीही पळायचं नसते, त्याला सामोरी जायचं असते. बाजीप्रभू देशपांडे त्या घोडखिंडीमध्ये जर लढले नसते तर शिवाजी महाराज गडापर्यंत पोहोचले नसते. मरायचंच आहे तर मारून मरू. ज्यावेळेस ही जिद्द बाजीप्रभू देशपांडेच्या मनामध्ये पेटली होती त्यावेळेस ते यशस्वी ठरले. आणि आपल्यालाही जीवनामध्ये तेच ध्येय ठेवायचं आहे. आपल्यालाही या संसार रूपी शत्रूला मारून विजयी व्हायचं आहे. कैवल्य रूपी दुर्ग आपल्याला सर करायचा आहे. जो कैवल्य गड आहे त्या कैवल्य गडावर आपली पताका आपल्याला फडकवायची आहे. आपल्याला कैवल्य प्राप्ती प्राप्त करून घ्यायची आहे. आणि म्हणून घाबरायचं कधीच नाही.
भटोबासांचं मी उदाहरण दिलं तुम्हाला, किती भयंकर संकट आले, एका मागून एक किती संकट आले, सर्व काही तुम्हाला सांगितलं. तर भटोबासांच्या प्रसंगावरून आपल्याला हेच लक्षात येते, नुसताच माणूस मोठा होत नाही, जबाबदाऱ्या अंगावर घ्याव्या लागतात, जबाबदाऱ्या व्यवस्थित पेलाव्या लागतात, तर व्यक्ती मोठा होतो, तर त्याचं कार्य मोठं होते. तर आपल्यालाही हे ईश्वरीय कार्य जे आहे, जे आता संथ गतीने चालू आहे, याला आपल्याला गती द्यायची आहे, जोमाने आपल्याला कामाला लागायचं आहे. या प्रसंगावर मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला. तर भटोबास अशा प्रकारे दुःखिस्त होऊन वृद्धपूर सोडतात. सोबत कोण कोण होते? सरीसे लक्ष्मींधरबा, भाई देवबा, महादाईसे, कोथळोबा, पोमाईसे, साधे मुख्य आणिकेही ऐसे रावस गावा पासोनी डोंबे ग्राम बेरी थडी नमस करिली. परमेश्वरपूर सोडलं भटोबासांनी दुःखद अंतकरणाने. सर्व भक्तजन दुःखिस्त होते आणि गंगा तीर नमस करण्यासाठी निघालेले आहेत. गंगा तीर नमस करत करत निघालेले आहेत. रावसगाव नमस केलं. रामसगाव पासून ते डोमेग्राम पर्यंत जेवढी काही स्थानं होती गंगा तीरावर, तेवढे स्थानं नमस केलेली आहेत. प्रतिष्ठाणी पंचरात्री घातली. प्रतिष्ठान म्हणजे पैठणी येथे 5 रात्र मुक्काम केला सर्व भक्तजनांनी. अवघे नगर सव्य घालोणी नमस्करिले. पूर्ण नगरालाच जणू काही प्रदक्षिणा केली. ज्याप्रमाणे आपण मंदिराला प्रदक्षिणा करतो, सव्य घालुणी म्हणजे काय, मंदिर आपण उजव्या हाताला ठेवतो आणि मग प्रदक्षिणा करतो, तर तशी प्रदक्षिणाच केली. कारण पैठण नगरीमध्ये खूप स्थानं होते, भरपूर लीळा तिथे घडल्या आणि म्हणून पैठण नगर पूर्ण नमस केलेला आहे. मग वृद्धासंगमा जोगेश्वरी हुनी खडकाळ ये आले आणि मग वृद्धासंगमला गेले. वृद्धासंगम वरून जोगेश्वरीला आले, जोगेश्वरीवरून खडकुलीला आले आणि मग पहिरा संगमा नेऊर गावी हुनी छिन्न पापासी आले. मग पहिरा संगमला गेले, तिथून नेऊर गावला आले, मग छिन्न पापी इथे आलेले आहेत सर्व भक्तजन. छिन्नस्थळी मुख्य सकळ स्थाने नमस्करिली. पुन्हा छिन्नस्थळी नमस केली. जे काही स्थान होते ते सर्व स्थान नमस केले भक्तजनांनी. छिन्नस्थळी येसी नावे क बैसले मग निघाले. छिन्नस्थळीच्या ठिकाणी थोडे वेळ बसले आणि मग तिथून भटोबास आणि सर्व भक्तजन निघालेले आहेत. मग आता हे जे स्थान नमस करत आहेत भक्तजन, फार सुखाने, आनंदाने आणि समाधानाने नमस करत असतील. कसे नमस करतात समोर पाहूया. स्मृती क्रमांक 6. बाई देवोबा प्रसाद ग्रहणी अति दुःख निराकरणे. भाई देवोबा प्रसाद ग्रहण करतात आणि त्यावर त्यांना दुःख उत्पन्न होते आणि भटोबास मग त्या दुःखाचं निराकरण करतात. का निराकरण करतात दुःखाचं समोर पाहूया. मग भटोबास समस्ता शिष्यासहित डोंबे ग्रामांतू आले. सर्व शिष्यमंडळीसह भटोबास डोमेग्राम नगरीमध्ये आलेले आहेत. जगतीचा दारवंठा दंडवते घातले. जे महाद्वार होतं त्या महाद्वारासमोर दंडवत घातलेले आहेत भटोबासांनी. तैसेची पूर्वाभिमुखा मठा आले. आतमध्ये गेलं की सर्वप्रथम पूर्वाभिमुख मठ म्हणजे प्रसन्न मठ होता, तिथे गेले. तव तेथ पूर्वी गोसावी भितभंगीची आचिर्यावरी पीक घातली होती, ते भटोबासी देखिली. तिथे एका चिऱ्यावर स्वामींनी पीक घातली होती, म्हणजे पान खाल्ल्यानंतर पीक तिथे टाकलेली होती. ते भटोबासांनी पाहिलं. आण थोर दुःख झाले, खूप दुःख झालं. तेथ मुख लाविले. तिथे भटोबासांनी मुख लावलं. प्रसाद घेतला, प्रसाद घेतला. तो भाईदेवबास आले. तिथे भाईदेवबास आले. हे काही भटोबासा पासी अनुसरले होते ते नेणीजे. हे भटोबासांपाशी कधी अनुसरले हे काही माहिती नाही, त्याची माहिती आलेली नाही, परंतु भटोबासांजवळ ते अनुसरले होते. भटोबासी त्या पिकीचे दान केले. भटोबासांनी त्या पिकीविषयी ज्ञान केलं की हे स्वामींचा प्रसाद आहे. हे घ्या गा भाई देया गोसाव्याच्या प्रसादाची पीक. हे बघा स्वामींच्या प्रसादाची पीक आहे. ते देखुनी भाई देवबासी भूमीवरी आपणे आते घातले. ते पाहिलं आणि धाड करी खाली भाई देवबास पडले. अवघे अधिकू दुःख झाले. सर्वजण दुःख करायला लागले. म्हणजेच आपल्याला काय लक्षात आलं, इथे स्थान नमस करत आहेत तरी पण भक्तजनांच्या मनामध्ये दुःखच दुःख आहे. दुःख अजून कमी झालेलं नाही. स्वामी गेले त्याचं दुःख भटोबासांच्या मनामध्ये जेवढं होतं तेवढंच दुःख भाईदेवबासांच्याही मनामध्ये होतं. अक्षरशः धाड करी खाली पडले आणि मग काय करतात, देवीची भाईदेवबा प्रसाद घेती. त्या चिऱ्यापाशी गेले आणि ते प्रसाद घ्यायला लागलेले आहे. मुख सोलले, असे चाटायला लागले त्या चिऱ्याला. आता तुम्ही सांगा, दगडाचा चिरा आहे आणि आपण जर जिभीने चाटतो म्हटलं तर आपल्या जिभीची काय हालत होईल. परंतु भाईदेवबास काय ऐकायला तयार नाहीत. अहो जीभ तर सोलूनच गेली, तोंडही सोलून गेलं, तरी पण त्यांना ते दुःख आवरत नव्हतं आणि ते चाटतच होते. भटोबासी वारिले. भटोबास म्हणतात, अरे बस करा, एवढं दुःख नका करू. संबोखिले, समजूत घातली त्यांची. भटोबासी म्हणतले नको गा भाई द्या. भटोबास म्हणतात, भाई देवा असं करू नको.
दुःखे अंतकरणे जाईल. अरे अंतकरण जाईल तुझं, एवढं दुःख करशील तर काही पुन्हा आठवणारही नाही तुला. या दुःखामध्ये सर्व काही विसरून गेला तर काय करशील? एकदम कोरडा ठक होऊन जाशील जास्त रडशील तर. म्हणून हाती धरुणी उठविले आणि हाताला धरून भटोबासांनी भाईदेव बासांना उठवलं. मग दोन्ही मढ नमस्करिले आणि मग दोन्ही मठ नमस्कारले म्हणजे उंच मठ आणि राजमठ दोन्ही मठ नमस्कार केले सर्व भक्तजनांनी. स्मृती क्रमांक 7. राजमडी सप्तरात्र घालणे. राजमडामध्ये सर्व भक्तजन 7 रात्र मुक्काम करतात. मग समस्तासहित छिन्नस्थळी ये विजन करीती बाधा ठाणी देगावी भिक्षा करीती बिळचा राजमडी निद्रा करीती ऐसे सप्तरात्र घातले. मग सर्व भक्तजन छिन्नस्थळीला जाऊन विजन करायचे, बादाठाण आणि देगावला जाऊन भिक्षा करायचे, संध्याकाळच्या वेळेला राजमडामध्ये मुक्काम करायचे, झोपायचे येऊन. अशा प्रकारे 7 रात्र तिथे सर्व भक्तजन थांबलेले आहेत. मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की आपण 6 स्मृती पाहणार आहोत, परंतु आपला वेळ संपलेला आहे आणि त्यामुळे आपण 5च स्मृतीवर थांबूया. 6वी स्मृती घेतली तर व्हिडिओ फार मोठा होईल आणि त्यामुळे आपण इथेच थांबूया. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, आजच्या ज्ञानसत्रामध्ये ज्या 5 स्मृत्या तुम्ही ऐकलेल्या आहेत त्या 5ही स्मृती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, एकंदरीत भटोबासांचं जीवन कसं होतं, कोणते कोणते दुःख त्यांच्या जीवनामध्ये आले आणि भटोबासांना पाहिल्यानंतर आपल्याला काय शिकवण मिळते, आपण काय शिकवण घेतली पाहिजे त्यांच्याकडून, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वामींनी नांदेड येथे गायी राखल्या त्यामागचे काय कारण असू शकते? स्वामींनी नांदेड येथे गायी राखल्या, गोरक्षण केलं, यामागचं कारण असंही असू शकते की भविष्यामध्ये भटोबास असे डोंगरामध्ये जाऊन पडतील आणि कुठे ना कुठे गायी आणि हे गोपाळच भटोबासांना जिवंत ठेवण्याचं काम करतील, हे स्वामींनाही माहिती होतं आणि म्हणूनच स्वामींनी नांदेड येथे गायी राखल्या. आणि जर आपण पूर्ण लीळाचरित्र पाहिलं तर त्यामध्ये देवाने असं काम कोणाचं तरी ऐकलं, 2-3 दिवस काम केलं त्या माणसाच्या घरी, असं कधीही झालं नाही. एकुलती एक अशी ही एकच लीळा आहे जिथे स्वामींनी काम केलं. 1, 2, 3 दिवस असं लगातार काम केलं आणि त्या घरीही राहिले देव. तर अशी ही फक्त एकुलती एक लीळा आहे आणि ही लीळा पण देवाने भक्तासाठीच केली की माझ्या भक्ताचं रक्षण कुठे ना कुठे या गायीच करणार आहे. त्या गायीमुळेच गोपाळ तिथे पोहोचतील आणि कुरुंदने त्यांच्या मुखामध्ये पिळतील. तर एवढा पुढचा विचार स्वामींनी केला होता आणि एवढं व्यवस्थित नियोजन देवाने केलं होतं स्वतःच्या भक्तासाठी. आणि पुढे मग तुम्हाला माहितीच आहे की गुराखी लोकांनीच भटोबासांच्या मुखामध्ये कुरुंदने पिळली. त्या गायी तिकडे गेल्या, गायीच्या मागे गोपाळही गेले आणि मग ते भटोबास दिसले. हे सर्व प्रसंग मी तुम्हाला काल सांगितलेलाच आहे. तर परमेश्वर स्वतःच्या भक्तासाठी गायी पण राखतात हे आपल्याला या लीळेवरनं लक्षात येते. परमेश्वर भक्तासाठी काय करत नाहीत, खूप सारे उदाहरण आहेत सांगायला गेलं तर. पण आपल्यालाही वेळेचं बंधन आहे, तुम्हालाही काही कामं असतात, मला पण असतात आणि त्यामुळे आपण इथेच थांबूया. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये भटोबासांच्या काही नवीन स्मृतीसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड